नमस्कार मित्रांनो, मी मास्टर राहुल. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मास्टर राहुलमध्ये. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की शोल्डर ओपनिंग कशी करायची टूल्सच्या मदतीने. त्यामध्ये आपण पाहिलं की जे शोल्डर संबंधित किंवा माने संबंधित जे आजार आहेत, तर त्या आजारांना रिकव्हर करण्यासाठी किंवा ते आजार होऊ नये म्हणून आपण काही एक्सरसाइज केली. तर त्याचबरोबर आपण सेम आजार फक्त एक्सरसाइज वेगळी. तर ती अशीच एक्सरसाइज आहे की जे तुम्ही घरी बसल्या बसल्या करू शकता. तर आज आपण सेम माझ्याकडे ही ओढणी आहे, तर त्या ओढणीच्या सहाय्याने मी करून दाखवणार आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये फक्त फरक एवढाच आहे की आपल्याला थोडंसं लांब कापड पाहिजे. म्हणजे लास्ट टाइमला मी तुम्हाला सांगितलं की जे फेटा असेल किंवा मफलर असेल ते सफिशियंट असतं, कारण ते अंतर असतं ना त्याच्यामध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल याचा फायदा मी तुम्हाला सांगतो काय होणार आहे तुमच्यासाठी. जे लास्ट टाइमला मी तुम्हाला मेन्शन केलं की नेक मध्ये जो बल्ज तयार होतो ज्यावेळेस तुम्ही मोबाईल पाहता किंवा कुठलं एखादं काम करता पुढे झुकून, तर त्यामध्ये तुमच्या नेकवरती बल्ज तयार होतो, म्हणजे असा कर्व तयार होतो. त्या कर्वमुळे जे काही वर्टिब्रा जे असतात त्यातली जी खुर्च्या असते तर ती खुर्च्या दाबली जाते, आणि त्याच्यामुळं तिथून ज्या रनिंग होणाऱ्या ज्या नर्व्स आहेत तर त्या दाबल्या जातात, त्यामुळे आपल्याला त्रास होतो, पेन होतो. सो याच्यामध्ये काय होणार आहे की तुमचे जे पोस्चर आहे, पोस्चर करेक्शन साठी याची मदत होणार आहे. तर हे जे तुम्ही वापरणार आहे त्यावेळेस शक्यतो थोडस थिक वापरा. हे खूप थिन आहे, बट हे बस तुमच्या शो साठी मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवू राहिलो तुम्हाला. सो आता पाठीमागून पहा पहिल्यांदा की मी कशा पद्धतीने ही घेतो ही ओढणी. तर सर्वप्रथम ही ओढणी दोन्ही बाजूनी सेम अंतर असेल. आपले जे शोल्डर ब्लेड आहेत म्हणजे आपल्या मिडल बॅक तिथे ठेवून अशी पुढे घ्यायची आहे आणि पुढून वरती न्यायची आहे, शोल्डरला कव्हर करून त्यानंतर क्रॉस करायचंय. ठीक आहे, आता दोन्ही हातामध्ये असं पकडलं, तिथून परत खाली घेऊन जायचंय. ठीक आहे, आता खाली घेऊन गेलो, त्यानंतर पाठीमागे पहा कशा पद्धतीने क्रॉस झालाय. तर असा क्रॉस झाला पाहिजे. तर त्यावेळेस तुम्ही ढिल्लं सोडायचंय, हे पूर्ण ढिल्लं सोडायचंय आपला हातामधलं कापड, आणि शोल्डरला रोटेट करायचे पाठीमागे. जो तुमचा जो बल्ज तयार झालाय तो बल्ज तुम्हाला नाहीसा करायचा. आता ही एक्सरसाइज केव्हा केव्हा करायची हे मी तुम्हाला पुढे सांगतो. ठीक आहे, तर पहिल्यांदा पूर्ण करूया एक्सरसाइज. ही जी पोस्चर आहे, शोल्डरला पाठीमागे घेऊन जायचंय, पुल करायचंय. पुल केल्यानंतर एक ताण येईल तुमच्या शोल्डरवरती, तो ताण तसाच ठेवून पकडून धरायचंय. त्याची गाठण बांधायची, पूर्ण टाईट करून घ्यायचं. एकदम टाईट केलं जेवढं सहन होईल तेवढं, जास्त टाईट करायची गरज नाही, कारण याच्यामध्ये तुमचे ब्लड सर्क्युलेशन जे आहे हातामधलं ते थांबवलं जाऊ शकतं आणि हात नम होऊ शकतात, म्हणजे मुंग्या वगैरे येऊ शकतात. जास्त काही प्रॉब्लेम नाही येणार, बस मुंग्या वगैरे येते. आता पहा, माझी चेस्ट पूर्ण उठलेली आहे, शोल्डर पाठीमागे गेले, म्हणजे या ठिकाणी जो प्रॉब्लेम क्रिएट झालाय, जो बल्जचा मी तुम्हाला सांगितलं, तर तो बल्जचा प्रॉब्लेम नाहीसा होण्यासाठी याच्यामध्ये मदत होते. आता पाठीमागून पहा, पोस्चर एकदम शोल्डर पाठीमागे गेलेत आणि स्कॅपुला एकमेकांच्या जवळ आलेत. तर त्यामुळे काय होतं, तुमचा जो सर्वायकल आणि थोरायसिक त्याला पुश होतं, चेस्ट पुढे येते, त्यामुळे ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम येतील. आता ही एक्सरसाइज कधी कधी करायची, ही एक्सरसाइज तुम्ही केव्हाही करू शकता. म्हणजे आपल्या घरकामामध्ये ज्या गृहिणी किचनमध्ये काम करतात त्यांनी सुद्धा हे असं ओढणी वगैरे बांधून किंवा फेटा वगैरे बांधून तुम्ही तुमचं जे काही तुम्हाला काम करायचे ते तुम्ही काम करू शकता. किंवा आपले शेतकरी बंधू जे शेतात जातात त्यांना पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी आता ऐकतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना नेकचे जे पुढे झुकून जे मानेचे जे आजार आहेत ते आजार उद्भवतात. याचं कारण असं की तुम्ही खाली बसून किंवा खुरपणी असेल किंवा गवत कापणी असेल, त्यावेळेस हे जे बल्ज तयार होतो, तुम्हाला सांगितलं कर्व, तो कर्व न हो यासाठी हे बांधून तुम्ही करू शकता. आता जास्त वेळ पण होल्ड करायची गरज नाही की पूर्ण हात बीत एकदम मुंग्या येतात हातांना, ब्लड सर्क्युलेशन थांबले, हात लाल झाले, तर असं नाही. जेवढं सहन होईल तेवढंच करायचं. याचा इफेक्ट तुम्हाला खूप लवकरात लवकर मिळेल, कारण हे जे आहे ही एक थेरपी पोस्चर आहे.
म्हणजे योगा थेरपीमध्ये ही खूप महत्वाची मानली जाते, कारण हे टूल्स वापरून केली जाते आणि तुम्ही कुठलंही काम करता करता करू शकता. तर ट्राय करा मित्रांनो, आणि प्लीज माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.